श्री स्वामी समर्थ मंडळी, मला माहिती आहे की मला जरा जास्तच वेळ झाला आहे व्हिडिओ टाकायसाठी, कारण दीप अमावस्या ही 12 ऑगस्ट म्हणजे बुधवारीच झाली आहे. पण माझे थोडं पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे तसंही माझ्या व्हिडिओला कोणी जास्त व्हिडिओ सपोर्ट माझे करत तसेच राहिले, नाही, लाईक देत नाही, तरी मी आपले प्रयत्न करत असते आणि हा व्हिडिओ पण मी त्याच प्रयत्नासाठी टाकलेला आहे. तर मी आता हे केलेत कणकेचे दिवे, कारण आज आपल्या घरात असलेले प्रत्येक दिवा धुवून पुसून त्याला व्यवस्थित मांडणी करून त्याला कणकीच्या दिव्याने ओवाळायचं असतं आणि त्याच्यासाठीच मी ते दिवे बनवलेत. आणि नैवेद्यासाठी भात बनवायचा असतो, त्याच्यामुळे मी भात आणि दिवे सोबत बनवते, कारण तेवढाच गॅसही वाचतो, दिवे लावून आणि दोन्ही काम एकत्र पण हळदी कुंकू. आणि आता मी पूजा मांडायला घेतली आहे, सगळ्या दिव्याची मांडणी केली आहे, म्हणजे एवढं रांगोळी काढली घरातलं वातावरण आणि मांडणी करून असं मी सगळे दिवे लावायला घेतले. प्रकाश देऊन जात होता, दिवे लावून अंधार दूर करत होता घरातला. आणि ते दिवे मी पूर्ण लावले आणि देवाला सगळ्यांना पाया पडायला बोलवलं आणि सगळी माझ्या घरात येऊन पूजा केली सगळ्यांनी आणि कणकेच्या दिव्याने ओवाळलं. आणि त्यानंतर आम्ही नैवेद्य जो केला होता मी दही भाताचा आणि दूध, फुटाणे आणि गूळ या सगळ्यांचा नैवेद्य दिला आणि सगळ्यांनी मनोभावे प्रार्थना केली, कारण दिवे त्याच्यामुळेच आपल्या आयुष्यात प्रकाश आहे. आणि त्याच दिव्यांनी कणकेच्या आज मी माझ्या पोरींना ओवाळलं. माझं पिल्लू तर एवढं बघत होतं ना, तिला काहीतरी नवीन वाटत होतं ते.